मेन मार्केटमध्ये दुकानदारी करतो, पण आज झोप उडाली फक्त चोरीमुळं. तर पोलीस लोक काय करतात याच्यावर प्रश्न आमचाच निर्माण झालाय आणि सर्व व्यापारी घाबरलेले सध्या. ज्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला गेलो तर पोलीस प्रशासनाने रात्री 2 वाजेपर्यंत आमची साधी तक्रार पण नोंदवून घेतली नव्हती. एवढा त्रास दिला आम्हाला. 5 महिन्यापूर्वी बीड शहरातील गजबजलेल्या सुभाष रोडवर एका मोबाईल शॉपमध्ये चोरी होते. 10 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला जातो. पोलिसांचा तपास शून्य. त्याच्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी अगदी संध्याकाळच्या वेळेलाच बीड शहरातील याच सुभाष रोडवर आणखी एका मोबाईल शॉपमध्ये चोरी होते आणि त्यामध्ये तब्बल 35 लाख रुपयांचे मोबाईल चोरीला जातात. त्यामुळे आता बीडमध्ये व्यावसायिकांनी व्यवसाय करायचा का नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. माझ्यासोबत काही व्यापारी आहेत. हे सगळे व्यापारी आहेत, यांचे वेगवेगळे व्यवसाय या सुभाष रोड परिसरामध्ये आहेत, या मुख्य मार्केटमध्ये आहेत. काहींचे मोबाईलचे दुकान आहेत, काहींचे इलेक्ट्रॉनिकचे दुकान आहेत. त्यामुळे बीडमध्ये सुभाष रोडवर होणाऱ्या चोऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे हे सगळे दहशतीमध्ये आहेत. व्यवसाय करायचा का नाही असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. ज्या कृष्णा मोबाईल शॉपमध्ये चोरी झाली होती त्याचे मालक माझ्यासोबत आहेत. आता काय सांगतात, महिन्यापूर्वी चोरी झाली होती, किती रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आणि पोलिसांच्या तपासात आतापर्यंत काय सांगितलं तुम्हाला? तपास दिसतोय चालू आहे म्हणून, पण फिजिकली रिपोर्टमध्ये काही सादर झालेलं नाही. कुठलाही चोर अजून आमच्यासमोर दाखवला नाही की यांनी चोरी केलेली आहे म्हणून. फक्त आश्वासन आहे की आम्ही तपास लावतोच म्हणून. आज मार्केटमध्ये सर्व व्यापारी भयभीत झालेले आहेत, कारण 5 महिन्यापूर्वी एक दुकान फुटलेले. काल परत आमचे मित्र सचिन रासने यांचे साई मोबाईल शॉपी, तिथं पण मोबाईल चोरी झालेली आहे. 35 लाखाची चोरी झालेली आहे. तर पोलीस लोक काय करतात याच्यावर प्रश्न आमचाच निर्माण झाला आहे आणि सर्व व्यापारी घाबरलेले सध्या. मी तुमच्या मोबाईल शॉपमध्ये आता आलो होतो. मोठ्या प्रमाणात पाहिले, भरपूर मोबाईल आहेत, इलेक्ट्रॉनिक साहित्य, टी व्ही वगैरे पाहिलं. हे सगळं सामान भरताना मनामध्ये भीती वाटते. सर, आजची कंडिशन तर अशी झाली, आमची झोप उडाली आहे. व्यवसाय आम्ही खेड्यातून आलेलो आहोत. मेजॉरिटी मोबाईल दुकान चालवतात, आम्ही खेड्यातून आलो आहोत. हार्ट ऑफ द सिटी जे मेन मार्केटमध्ये दुकानदारी करतो, पण आज झोप उडाली फक्त चोरीमुळं. आज आम्हाला धंदा कसा करायचा, माल खरेदी करायचा का नाही करायचा हे कळायला तर नाही. एक तर मार्जिनचा इश्यू चालू झालेला आहे मार्केटमध्ये, रेट वाढत चाललेत आणि या रेट वाढून जर चोरी होत असेल तर आम्ही माल कसा भरायचा. आणि ज्याच्यावर सगळ्यात भरोसा होता, जे की आमचं सिटी पोलिसांसमोर दुकान असून सुद्धा ही आमची परिस्थिती, बाकी कान्याकोपऱ्यात कसं होईल, आम्हाला भीतीचं वातावरण आमचं तयार झालेलं आहे डोक्यामध्ये. दादा मला सांगा की सगळे हे व्यापारी सांगतात की भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. चोरी झाल्यानंतर वेगवेगळे फॉरेन्सिकच्या टीम दाखल होतात. आता तपास काय होतो आणि हे सगळे रिपोर्ट होतं. सदरील जे चोरीचे गुन्हे होतात याची पार्श्वभूमी पाहायला गेलं तर आपण उभा आहे तिथे समोर जे आपले जिल्हा वाहतूक शाखा आहे त्याच्यासमोर 100 फुटावरती गणराज मोबाईल शॉप आहे. त्यांचं अगोदर 6 महिन्यापूर्वी ते दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला होता. अगदी ब्लॅक कलरचे स्कॉर्पिओ आडवी लावून पूर्ण फोडण्याचा प्रयत्न झाला, परंतु हे अयशस्वी झाला. त्याच्यानंतर 5 महिन्यापूर्वी वाहतूक शाखेच्या 70 फुटावरती असलेलं कृष्णा मोबाईल शॉप हे फोडलं. अगदी त्या बांधवासोबत ज्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला गेलो तर पोलीस प्रशासनाने रात्री 2 वाजेपर्यंत आमची साधी तक्रार पण नोंदवून घेतली नव्हती. एवढा त्रास दिला आम्हाला. त्याच्यानंतर आता 5 महिन्यानंतर परत सुभाष रोडसारख्या ठिकाणी, कबाड गल्लीच्या मेन मार्केट आहे, रस्ताही मोठा आहे, त्या ठिकाणी आमचे सहकारी सचिनांना रासने यांचं दुकान फोडून तिथे 30 लाख रुपये ते 40 लाख रुपयाचा माल लंपास केला. मग परिस्थिती अशी आहे, कृष्णा मोबाईल शॉपीमधून आम्ही जे त्यांना CCTVचे फुटेज पाहिजे होते ते फुटेज दिले. अक्षरशः त्या फुटेजमध्ये चोरांचे चेहरे 100% उघडे आहेत. आणि एवढा सगळा पुरावा देऊनही आज 5 महिन्यानंतर जरी त्याचा तपास कसल्याही प्रकारे, आम्ही 100% म्हणतो, 1% झालेला नाही. आता हा एरिया जरी शहर वाहतूक शाखेकडे किंवा शहर पोलीस स्टेशनकडे असेल तरी याच्यामध्ये मग एवढा मोठा गुन्हा आहे तर LCB का इन्व्हॉल्व केले नाही हाही आमचा प्रश्न आहे. एकीकडे आपले जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेब म्हणत आहेत की सर्वसामान्याला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू, लवकरात लवकर पोलीस कंप्लेंट रजिस्टर करू, त्याच्यासाठी ते बारकोडचा वापर करतायत. पण साहेब, तुमच्याकडून आमचा असा प्रश्न आहे आम्हाला की आम्ही ग्रामीण भागात येऊन या ठिकाणी धंदा करण्याचा प्रयत्न करतोय, बिझनेस करतोय. जर तुम्ही आम्हाला सुरक्षेची भावनाच देऊ शकत नाही, व्यापाऱ्यांना अगदी जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी मोठ्या 100 फुटे रस्त्यावर जर दिवसात महिन्याला 2-3 महिन्याला जर चोरी करत असेल तर आम्ही तुमच्याकडून शुअरिटी, आमच्या मनाला असुरक्षितता निर्माण झालेली आहे. तर निश्चितच आपण पाहिलं की त्यांचं म्हणणं आहे की आपण जर पोलीस बऱ्यापैकी सांगतात की बीडमध्ये क्राईम रेट कमी झालेला आहे, चोऱ्याची जे काही गुन्हे आहेत ते कमी झालेले आहेत. मात्र खरी परिस्थिती त्यांनी सांगितली की कशा पद्धतीने हे सगळे व्यापारी भयभीत झालेत. काय मागणी तुमची आता पोलिसांनी काय केलं पाहिजे यापुढे? सर, आम्ही बीड शहराच्या हार्ट ऑफ सिटी म्हणून जे म्हणजे ओळखलं जातं अशा ठिकाणी आम्ही व्यवसाय करतो आहे. आणि माझं आज एक छोटंसं शॉप आहे. शॉप माझं बेसमेंट फ्लोअरला आहे. सर, आज मुख्य रोड जो आहे सुभाष रोड, त्या ठिकाणी जर अशी आमच्या सहकाऱ्यांच्या दुकानात चोरी होत असेल तर आमच्या बेसमेंट फ्लोअरचं काय असणार आहे. आणि आमची पोलीस प्रशासनाला एकच विनंती असणार आहे की जी काही काल चोरी झालेली आहे त्याचा लवकरात लवकर तपास लावा. दादा मला सांगा की तुम्ही सांगत होते की बऱ्यापैकी शहरामध्ये स्ट्रीट लाईट आहेत, CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. याचा फायदा नेमका
याचा उद्देश होता की बीडमध्ये चोऱ्या कमी झाल्या पाहिजेत, शहरातील व्यापारी सुरक्षित राहिले पाहिजेत, मात्र असं होताना दिसतंय. नाही सर, आमच्या इथं तर 8 वाजले की ह्या पोलला लाईट नाही आहे. त्याच्यानंतर आमची फ्रंटला दुकान आहे, तरी आम्हाला एवढं भीतीचं वातावरण. मागच्या दुकानावरील काय करायला पाहिजे ती बघा, दुकान आता किती लांब आहे ती. त्यांनी काय करायला पाहिजे, त्यांनी का दुकानात येऊन झोपायला पाहिजे का, हे आम्हाला सांगायचं आहे. फ्रंटची दुकान जेव्हा एवढ्या हिमतीने तुम्ही फोडतात, त्या चोरांना एवढी हिंमत आणि ते येते म्हणल्यावर आपण काय करतो आहे. माझा एवढंच प्रश्न आहे की ते लवकरात लवकर यांनी हे करावं, आमचे जे लाईट बीट हे व्यवस्थित करून द्यावं, एवढी मागणी आहे आमची. आपण जर पाहिलं तर बऱ्यापैकी आता तुम्ही सगळे तरुण व्यावसायिक आहेत. त्यांनी सांगितलं की आम्ही खेड्यागावातून तिथे व्यवसाय सुरू करतो. अनेक तरुणांना वाटतं की आपला देखील शहरामध्ये व्यवसाय असला पाहिजे. कोणी कर्ज काढतं, व्याजाने पैसे काढून बँकेचे कर्ज काढून हे सगळे व्यवसाय उभे केलेले असतात. अगदी तुटपुंजा त्या सगळ्या भांडवलातून हे सगळे व्यवसाय उभा राहिलेले असतात. मात्र एका रात्रीतून सगळं नष्ट होतं, नाहीसं होतं आणि पुन्हा पोलीस ठाण्याच्या चक्रा माराव्या लागतात. काय अपेक्षा आहे पोलिसांकडून? पोलिसांकडून एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला जर एवढी भीतीचं वातावरण आहे आज की असं वाटतं आहे की दुकान बंद करू का तिथंच थांबू. थोडा उशीर झालं का असं भीतीचं वातावरण वाटतं आहे की आता आपण काय होईल, पुन्हा आपली दुकान फोडले तर कसं होईल, असं वाटतं. आम्हाला गस्त वाढवायला पाहिजे आणि जे काही आहे ते हे लाईट वगैरे बंद हे सगळे हे चालू करून पाहिजे फक्त बस. तर निश्चितच हे सगळे व्यापारी होते, वेगवेगळ्या भागातले आहेत, वेगवेगळ्या खेड्यागावातून येतात. या सगळ्या व्यापाऱ्यांची ही मागणी आहे की या ठिकाणी गस्त झाली पाहिजे पोलिसांची. CCTV कॅमेरा आहे त्याचे देखील ते सुरू झाले पाहिजे, स्ट्रीट लाईट सुरू झाल्या पाहिजेत. आणि अगदी या सुभाष रोडचं जे मुख्य मार्केट आहे त्यापासून शहर पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे ह्या सगळ्या चोरीचा प्रकार हा थांबला पाहिजे अशी त्यांनी मागणी केलेली आहे. आणि आता या सगळ्या चोऱ्या जर पाहिल्या आणि याच्यामध्ये तपास आतापर्यंत शून्य आहे, एकही आरोपी या चोरीमधला पोलिसांनी पकडलेला नाही. त्यामुळे बीडमध्ये पोलीस आहेत की बहुरूपिया असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. सहकारी कॅमेरा मुकुंद सह मी आप्पासाहेब मोहोरकर, लोकाशा TV, बीड.